आपण बघितलं की मागच्या वर्षी अर्थात 2023 मध्ये पाऊसमान कमी होतं, दुष्काळ सदृश्य परिस्थिती होती। याला कारण होता अल निनो। आता ही अल निनो प्रक्रिया संपुष्टात येऊन ला निना या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे खरीप 2024 मध्ये चांगल्या पद्धतीचं पाऊसमान असणार आहे, अशा पद्धतीचा अंदाज जागतिक हवामान संस्था आणि भारतीय हवामान संस्थेनं दिलेला आहे। आता हा अल निनो काय असतो, तो कधी संपुष्टात येतो, ला निना काय असतो, तो कधी सुरुवात होतो, या दोघांचे फायदे तोटे काय आहेत, त्याचबरोबर हा जो अंदाज दिलेला आहे याची शक्यता किती आहे हे आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर मागच्या वर्षी काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञांनी कंपन्यांच्या फायद्यासाठी जे काही अंदाज दिले त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, तसं नुकसान टाळण्यासाठी सुद्धा आपण मोलाचा सल्ला देणार आहोत। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता थोडक्यात अल निनो म्हणजे काय ते जाणून घ्या। जेव्हा समुद्राचं तापमान वाढत जातं त्या प्रक्रियेला अल निनो म्हणतात। समुद्राचं तापमान वाढत गेल्यानंतर ती जी प्रक्रिया होती त्या प्रक्रियेमुळे भारतीय हवामानावर परिणाम होतो। हे आपल्या भारतीय आणि जागतिक हवामान तज्ज्ञांचं किंवा शास्त्रज्ञांचं ऑब्झर्वेशन आहे। त्यामुळे ज्या वेळेस समुद्राचं तापमान वाढतं त्या प्रक्रियेला अल निनो म्हणतात आणि त्यामुळे पावसाचं किंवा आपल्या भारतीय हवामानावर, भारतीय पाऊसमानावर त्याचा परिणाम होत असतो। जसं की आपण मागच्या वर्षी अनुभवला, आतापर्यंत 24 वेळा अल निनो उद्भवलेला आहे, त्यापैकी 13 वेळा कडाक्याचा दुष्काळ पडलेला आहे, तर बाकी वेळेस दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। हा आहे अल निनो। दुसरी जी प्रक्रिया आहे ला निना, ती समजून घ्या। ला निना म्हणजे काय, ज्या वेळेस अल निनो संपतो आणि प्रशांत महासागराचं तापमान सरासरीपेक्षा कमी व्हायला लागतं, तो थंड होतो, त्या प्रोसेसला म्हणतात ला निना। आता कसे असतात, हे एकच नाणं आहे, एका बाजूला अल निनो आहे, दुसऱ्या बाजूला ला निना आहे। जेव्हा अल निनो असतो त्यावेळेस ला निना नसतो, जेव्हा ला निना असतो त्यावेळेस अल निनो नसतो। अल निनो जेव्हा येतो त्यावेळेस पाऊस मोठ्या प्रमाणात येत नाही, दुष्काळ सदृश्य परिस्थिती असते, आणि ला निना जेव्हा सुरू होतो त्यावेळेस चांगल्या पद्धतीचा पाऊस आपल्या भारतामध्ये पडत असतो। त्यामुळे आता मागचं जे वर्ष आहे त्या मागच्या वर्षामध्ये जो अल निनो उद्भवलेला होता तो अल निनो मेच्या अखेरपर्यंत असणार आहे। तो अल निनो जून मध्ये न्यूट्रल असणार आहे आणि जुलैपासून ला निना या प्रक्रियेला सुरुवात होणार आहे। त्यामुळे आता जो अल निनोमुळे दुष्काळ आहे तो मे एंड पर्यंत असेल, त्यानंतर जून महिना हा न्यूट्रल असेल आणि जून महिन्यानंतर ला निना या प्रक्रियेला सुरुवात होईल, अर्थात पावसाला सुरुवात होईल। त्यामुळे जागतिक आणि भारतीय हवामान खातं जे आहे त्यांनी पाऊस चांगला असण्याची शक्यता वर्तवलेली आहे। आता हे अंदाज कोणी वर्तवले तर ॲपेक ही संस्था आहे, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉर्पोरेशन ही एक संस्था आहे, त्यानंतर ऑस्ट्रेलिया असेल, जपान असेल, अमेरिका असेल किंवा आपली भारताची आयएमडी असतील, यांच्या अंदाजानुसार आता 2024च्या खरीपमध्ये अर्थात जुलैपासून ला निनाला सुरुवात होणार आहे, अर्थात पावसाला चांगली सुरुवात होईल। हा एल निनो जो आहे याला बाळ येशू म्हणतात आणि ला निना जे आहे त्याला सुकन्या म्हणतात, हे तुमच्या माहितीस्तव। आता अशा पद्धतीचा अंदाज दिलेला आहे। शेवटी हा अंदाज असतो, मग ती भारतीय हवामान खात्याचा असो की जागतिक हवामान खात्याचा असो, हा अंदाज आहे। या अंदाजानुसारच होईल असं काही सांगता येत नाही, अनेक वेळा अंदाज चुकतात सुद्धा। त्यामुळं काय होतं, आपण अशा पद्धतीचे अंदाज दिल्यानंतर शेतकरी काय करतात, उन्हाळ्यामध्येच खत बी बियाणं भरून ठेवतात आणि नंतर दुष्काळ पडतो, त्यामुळे त्यांची निराशा होते। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यांच्या स्वतःचा पूर्ण हिशोब लावावा, पुढच्या वातावरणाचा अंदाज घ्यावा, वेळोवेळी अपडेट घ्यावा आणि त्यानुसारच आपलं खत बी बियाणं खरेदी करावं। कोणीही काही सांगेल त्यानुसार खरेदी करून स्वतःची लूट करून घेऊ नये। सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे काय, हे जे अंदाज आले त्याच्यामुळे खरीपमध्ये चांगलं पाऊसमान असणार आहे। या ब्रेकिंग खाली सध्याचा दुष्काळ दडपणं चालू आहे। सध्याच्या दुष्काळावर सरकार कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना करत नाहीत आणि ह्या ज्या बातम्यांमुळे किंवा पुढे खूप सुकाळे, पण आताच्या दुष्काळाचं काय, आताच्या दुष्काळावर सरकारनं तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं आहे। अनेक मोठमोठ्या धरणांमध्ये फक्त 25-25, 30-30% साठा राहिलेला आहे। अशामध्ये जगायचं कसं, जनावरांना पाणी कसं पाजायचं, लोकांची ताण कशी भागवायची, या सगळ्या गोष्टीचं विचार विनिमय करून त्याच्यावर चर्चासत्र किंवा बैठका घेऊन सरकारनं ते गोष्टी करणं गरजेचं आहे। व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा। अशाच नवनवीन गोष्टीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो, आपला ज्ञानेश्वर खरात पाटील। धन्यवाद।